मात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आमच्यासोबत जुडतात आहे माळशिरस तालुक्यातील एक ऑलमोस्ट नंबर 1च म्हणा, फार स्पर्धेमध्ये त्यांचं असं योगदान असतं असे आमचे खास मित्र प्रमोद. बऱ्याच दिवसानंतर नक्कीच भेट होती आणि ते मात्र या सामन्याचे जे आहेत ते ऑफिशियल स्कोरर असणार आहेत. तर प्रमोद यांना देखील आपला कारभार सापडत असताना चला बॅटिंग टीम बॅटर्स मात्र लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. आपण बघत आहात कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा थरार. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपल्याला विनंती, आपण मात्र आता थोडंसं सहकार्य करायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये होते सुरू. मान्यवरांची जर बघितली तर उपस्थिती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते आणि सलामीची जोडी इथे मात्र टीम NS रायडर्स या संघाकडून दाखल झालेली आहे. चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आली. बंटी भाऊ आपल्याला विनंती थोडंसं लवकर लवकर चला. नक्कीच 12व्या खेळाडूच्या भूमिकेत जर बघितलं तर या मॅच मध्ये जे की चला हनुमंत देवकते जे मात्र स्ट्रायकर एंडचा मारा घेतात. नॉन स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर रोहन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन इथे मात्र गोलंदाज दाखल होतात आहे. पहिल्या षटकात आपण बघतोय रोहन सर्वदे जे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना जर बघितला तर चला मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होती. मागची जी गाडी आहे गाडीच्या लाईट जर बघितलं तर फक्त बंद ठेवा आपल्याला विनंती आहे. आणि सामना मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू करा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होतात आहे गोलंदाज रोहन सरोदे आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर मारा तिकडे मात्र आपल्याला घेताना पाहायला मिळतात आहे हनुमंत देवकाटे जे मात्र स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. चला मॅचच्या दिशेने होतं वळतोय आपण. 6 षटकांचा मात्र सामना, 2 षटकांचा 30 यार्डचा सर्कल. इकडे मात्र पंच तयार आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर आमचे स्कोरर्स देखील तयार आहेत. 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. एकीकडे आपण बघतोय एक स्वीपरला खेळाडू ऑन ठेवलाय, दुसरीकडे काऊ कॉर्नरला. दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये आमदार चषक वेळापूर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आज 4थ्या दिवसामध्ये आणि 8व्या सामन्यात सामन्याला सुरुवात झाली आहे. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, बॅटची कड लागते आणि इकडे काय पहिल्याच बॉलवरती धावबादची संधी निर्माण झाली होती. हालाकी चेंडू जर बघितला तर तिकडे गोलंदाजाच्या हातात तिथे काही आला नाही आणि धावस्वरूपी आपण बघतोय रन संख्या मात्र इथे स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डला जर बघितलं तर इथे मात्र चालना मिळते. पहिली धाव जी मात्र आपण बघू शकतो स्कोर कार्ड वरती लागली आहे. फुलर यांचा बॉल होता, बॅटची कड घेऊन चेंडू मागच्या दिशेने गेला खरा, पण तिकडे क्षेत्ररक्षकांनी जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत आपण बघतोय थोडंसं फंबल होत असताना 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलाय. आमदार चषकाचं हे आयोजन नियोजन षटकार चौकारांची आतिषबाजी आणि तुम्हा आम्हा सर्वांचा क्रिकेटचा हा लाडका खेळ आज मात्र पाहायला मिळतोय आपल्याला पालखी तळच्या या मैदानावरती. ऐतिहासिक स्पर्धा इथे उडवलाय, फटका फक्त हवेत आहे. फिल्डर चेस करतात बॉलला आणि थोडीशी आपले जे मान्यवर बसलेले आहेत बाउंड्रीला त्यांना थोडं विनंती आहे थोडंसं मागे येऊन बसा, कारण काय खेळाडू पळत येईल तर ते थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडंसं मागं सरकून बसून घ्या विनंती आहे. यस धन्यवाद. आणि यामुळे हे सर्व मान्यवर आहेत, कारण की कशारित्या कोणती गोष्ट कशी समजून घ्यायची आणि एक समजूतदार व्यक्तीच मात्र प्रत्येक ठिकाणी मान्यवर असतो. आणि यस त्यासाठी जर बघितलं तर या सर्वांचंच मात्र इथे कौतुक झालं पाहिजे. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढते. धावस्वरूपी जर बघितलं तर आपण बघतोय
5 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागत असताना 5 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेस आउटसाइड दी ऑफ बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव मात्र इथे जुळताना पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून केला जातोय. आमदार चषकावर जर बघितलं तर सध्या तरी आपण बघतोय समस्त माळशिरसकरांच्या नजरा लागलेल्या आहेत. आसपासवरनं वेळापूर असेल, नातेपुते असेल, माळशिरस असेल, इतर गावांवरनं देखील प्रेक्षक येतात इथे मात्र यस अजून एक वेळेस बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स, 2 अवांतरच्या धावा इथे मात्र लागोपाठ जोडताना पाहायला मिळतात. आमचे स्कोरर इथे आपण बघतोय प्रमोद अतिशय चोख आपल्या कामाची अंमलबजावणी करत असताना रन संख्या मात्र सध्या तरी 7 वरती आहे. 7 रन्स ऑन दी बोर्ड. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा यावर्षी जर बघितलं तर माळशिरस तालुक्यात झालेल्या आहेत आणि या स्पर्धेची देखील मात्र एक वेगळी शोभा आहे. कारण की प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाला आतुरता असते. स्पर्धेचं काय पारितोषिक असणार, कशा प्रकारचे जर बघितलं तर खेळाडू असणार, कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार, कोणत्या संघाचं कोण संघ मालक राहणार, काय किट्स राहणार. रन संख्या 7 रन. इथे उडवला इनसाइड आउटचा फटका आणि इकडे मात्र सेलिब्रेशन ऑन आहे. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला फुलरलॅनचा बॉल टाकला होता, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे जर बघितलं तर सेफ हँड्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज बाद राहिलेत 7च्या स्कोर वरती. जर बघितलं तरी ते पहिला धक्का लागतोय NS रायडर्स यशवंत नगर संघाला. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, त्याला मात्र उचलून मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. फटका मात्र केवळ जागेवरच उसळी घेत असताना आणि तिथे मात्र विकेट पडली आहे. 7च्या स्कोर वरती आपण बघू शकतो 1 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये जर बघितलं तर काय किमया होईल हे तर माहिती नाही, बट सामन्याची सुरुवात इथे मात्र चांगली केली आहे. गोलंदाजी करत असताना हसन ग्रुप वेळापूर या संघाने. हा संघ जर बघितला तर नक्कीच एक चांगल्यारीत्या मडलेला आहे. संतोष बॉस यांच्यासारखा देखील एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर या संघात आपल्याला पाहायला मिळतोय आणि संतोष बॉस देखील आपला एक्सपिरियन्स तिथे गोलंदाजासोबत शेअर करतात आहे. रोहन एक युवा खेळाडू रोहन सर्वदे जे मात्र गोलंदाजी मार्कवर आणि बॅटिंगसाठी जर बघितलं तर याच वेळापूरचे एक जबरदस्त बॅटर हार्ड हिटिंग फलंदाज ज्यांची फलंदाजी बघण्यासाठी आज वेळापूरचा खासा त्यांचा चाहता वर्ग इथे उपस्थित आहे. अर्थात मारुती शेंडगे मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. रन संख्या 7 रन 1 गडी बाद. आपल्याच अंदाजमध्ये रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच एक्झॅक्टली करायचं काय होतं हे मात्र तिथे बॅटर सांगू शकतील, कारण की अतिशय आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये मात्र तिकडे फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या रीती आपण बघतोय की अलॉंग दी कार्पेट मला असं वाटते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन आणि पॉईंटचा जो गॅप आहे, गली आणि पॉईंटचा जो गॅप आहे त्याला मात्र भेदण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 30 यार्डचा षटक सुरू आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. मारुती यांच्याकडनं फार अपेक्षा असतील टीमला, कारण की एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे माळशिरस तालुक्यातील. यावेळेस जर बघितलं तर धाव स्वरूपी 1 धाव मात्र इथे मिळत असताना आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. रन संख्या मात्र इथे 1 धावेच्या मदतीने वाढतीये आणि यस 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 8 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागताय. 8 वरती 1 जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. 30 यार्डच्या बाहेर जर बघितलं तर सध्या तरी 2च फिल्डर आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स जे मात्र सुरू आहे. 30 यार्डचा खेळ मात्र चालू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर इथे दाखवावी लागणार आहे दोन्ही बॅटर्सला. हनुमंत देवकाटे एकीकडे, दुसरीकडे जर बघितलं तर लोकल बॉय मारुती शेंडगे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या मात्र 8 रन 1 गडी बाद. 8 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे फटका हवेत आहे. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतात आहे, बट केवळ बनून राहतील दर्शक. डाऊन दी ग्राउंड इकडे मात्र फटका खेळून काढलाय आणि यस या फटक्याच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 12 रन. फुलरलॅनचा बॉल त्याला मात्र जर बघितला तर स्लॅश करून काढला आणि मागच्या दिशेने जर बघितलं तर चेंडू फार वेगात ट्रॅव्हल झाला. धावस्वरूपी आपण इकडे स्कोर कार्ड वरती 12 धावा ज्या मात्र लागताना बघू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 12 रन 1 गडी बाद जी मात्र स्थिती आहे टीम NS रायडर्स यशवंत नगर या संघाची. सुरुवातची त्यांना अपेक्षा होती तशा प्रकारची सुरुवात नक्कीच मिळाली नाही, कारण की 1 विकेट पडलेली आहे. 12 धावा देखील आपण बघू शकतो स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाल्यात.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ मात्र कमी आपल्याकडे, क्षेत्ररक्षण लवकर लावायचे, मॅच ऑन करायची आहे. 8 मॅचेस आज मात्र बघा, सकाळी पावसाचा फेर फटका देखील आला तरी देखील चांगल्यारीत्या वेळेत पूर्ण झालेला आहे. तर त्या गोष्टीचं कौतुक राहील, कारण की सकाळी आपण बघितलं बराच वेळ ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास मॅचेस थांबलेल्या होत्या, पण तरी देखील आपण बघतोय की 7:30 वाजलेत, बट ऑलमोस्ट 8वा मॅच सुरू आहे. तर अपेक्षा ठेवू आपण 9, 9:30, 10 पर्यंत जर बघितलं तर खेळ आज पूर्ण होईल. आणि प्रेक्षकांची जर बघितलं तर चांगलीच गर्दी संध्याकाळच्या सत्रामध्ये काल, आज आणि त्याआधी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण की नाईटचं क्रिकेट म्हटलं की प्रेक्षक मात्र वेळ काढून येतात. प्रत्येक जण दिवसभरची आपली थकान सोडून मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा 2 सामन्यांचा 2 षटकांचा का होईना मात्र आनंद घेण्यासाठी पोहोचतो. आणि अनेक असे प्रेक्षक आहेत जे मात्र युट्यूबवर सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचाही मात्र येणाऱ्या दिवसामध्ये प्रयत्न राहील की आपण मात्र वेळापूरला जावं आणि तिथे जाऊन सामन्यांचा आनंद घ्यावा. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. गोलंदाजी मार्कवर विजू पुढच्या षटकामध्ये येतात आहे. फुलरलँडचा बॉल यावेळेस मात्र दिशा भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 13 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती लागतात आहे. सिमेंटची खेळपट्टी, त्यात जर बघितला तर हा 10x बॉल आणि अंडर दी लाईट्स खेळले जाणार आहे. हे जर बघितलं तर माळशिरस तालुक्याचा अभूतपूर्व सोहळा. रन संख्या 13 रन, 1 गडी बाद, 13 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. इकडे मात्र लाऊड अपील केली जाते. यावेळेस यस, इकडे मात्र आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितली गेली आहे. आणि यस, तिसरे पंच इथे मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केला जाईल. यस, थर्ड अंपायरचा कॉल इथे मात्र दिला जाणार आहे. आणि वेगळी पारदर्शकता जर बघितली तर यूट्यूबमुळे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळते. नक्कीच एक फ्रेम, एक अँगल अतिशय चांगल्यारीत्या मेंटेन ठेवणे, कारण की ही गोष्ट असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आपण बघतो यूट्यूब लाईव्हला मात्र याचं कौतुक गेलंच पाहिजे, याचं क्रेडिट मात्र गेलंच पाहिजे. ज्यारीत्या आपण बघतोय आमची tenniscricket.in ची टीम, आमचेच सर्व जे काही tenniscricket.in चे सहकारी आहेत ते मात्र अतिशय चांगल्यारीत्या कामगिरी बजावतात आहे. विनायक यांचं मात्र इथे विशेष कौतुक झालं पाहिजे. एक अँगलने मात्र इथे पडताळणी करतात आहे. प्रेक्षकांची गर्दी खूप काही प्रश्नांचं उत्तर देऊन जाते की हे आयोजन किती यशस्वी राहिले, कारण की नाईटची स्पर्धा भरवणं हे काही सहजासहजी सोपं काम नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला तुमचं बेस्टच द्यावं लागतं. प्रत्येक जर गोष्टीत जर बघितलं तर तुम्हाला काटेकोर नियम ठेवावे लागतात. प्रेक्षकांसाठी जर बघितलं तर इतर सोयी कराव्या लागतात. आणि इथे जर बघितलं तर प्रत्येक सोय केलेली आहे. काल आपण बघितलं अक्षरशः 12-1 वाजेपर्यंत मॅचेस सुरू होत्या, बट नॉट आउट हा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक पुढे जात आहे. हालाकी लाऊड अपील तिथे मात्र स्टंपिंगसाठी केली गेलेली होती. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. तेरा धावा स्कोर कार्ड वर आहेत, 1 गडी बाद. डावाचं हे दुसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. आकर्षक अशा ह्या किड सावली क्रिएशनच्या माध्यमातून ज्या स्पर्धेला डिझाईन करण्यात आलेलं आहे, ह्यात मात्र एक वेगळंच डोळ्याचं मन मोहून जातात आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. मारुती शेंडगे स्ट्रायकर यांना नॉट आउटचा निर्णय इथे मात्र आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 13 धावा स्कोर कार्ड वरती, 1 गडी बाद असताना 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. याही वेळेस कनेक्शन काही एवढं खास नाहीये, बट क्षेत्ररक्षक तिकडे नाही. 38चा खेळ सुरू आहे आणि इथे मात्र आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितला तर चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढती आहे. फार वेगात मागच्या दिशेने जर बघितलं तर चेंडू इकडे ट्रॅव्हल झाला, कोणती संधी नव्हती चेंडूला रोखण्याची आणि पंचांचा इशारा आला इथे मात्र 4 चौकाराचा. 17 धावा स्कोर कार्ड वरती, 1 गडी बाद असताना 17 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 36 चेंडूंचा पुरेपूर सामना आहे, 6 षटकांचा सामना आहे. बट मारुती आज ज्या रीत्या फॉर्म मध्ये राहिले ना, NS रायडर्सचा प्रयत्न राहील की 36व्या चेंडू पर्यंत देखील मारुती मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहावे. यावेळेस उडवलाय, फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलाय मारुती यांच्या बॅटमधनं. जर बघितला तर हा जबरदस्त फटका, गॅप, आणि इकडे मात्र गॅपला भेदत हा दुसरा चौकार येतोय. कडक बॅटिंग, गॅप होता मोठा आणि नाही होणार धावांचा कुठेच कोणता तोटा. रन संख्या 21 रन. मोठा गॅप होता कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय 38चा खेळ चालू आहे. एक खेळाडू स्वीपरला आहे आणि दुसरा खेळाडू जर बघितला तर इकडे थोडासा वाईडिश लॉंग ऑनला तैनात केला आहे. तर डीप मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर असेल आणि 38ची षटकं सुरू आहेत, पुरेपूर वापर केला गेलाय. इथे देखील फुल टॉस आणि याही वेळेस मात्र गॅपला शोधलाय.
खेळाडू बनतात आहे दर्शक आणि दर्शक होतात आहे मारुती शेंडगे लोकल बॉय यांचे दिवाने. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षरशः जर बघितलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजांना चळो की पळो केलंय. 4 षटकांना 4 चौकार 3 चौकार लागोपाठचे आलेले 4 बॉल मध्ये आणि या षटकात जर बघितलं तर आतापर्यंत 13 धावा मारुती यांच्या बॅटमधून येत असताना. कडक बॅटिंग सूर आणि धूर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सोबत मारतात आहे मारुती. रन संख्या मात्र 25, 1 गडी बाद. पुढचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न इथे मात्र बघता आपण मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि धावस्वरूपी जर बघितलं तर सर बुर्ला सर पहिला वाईड मग डॉट 3 चौके आणि हा एक डॉट. एक बॉल बाकी आहे. ठीक यस. एक बॉल मात्र इथे बाकी आहे आणि आमच्या दोन्ही स्कोरर्सचं मात्र इथे कौतुक राहील. प्रमोद असो की त्याचबरोबरने विनायक असो tenniscricket.in चे. आणि इथे मात्र कळवलं गेलं की एक चेंडू मात्र जो आहे तो बाकी. कारण की पहिला चेंडू जर बघितला तर अवंतरच्या स्वरूपात जुडला होता. त्याच्यानंतर एक डॉट आला मग 3 चौकार आले आणि आता मात्र एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. रन संख्या जर बघितली तर 25 रन. आणि याचमुळे आम्ही प्रमोद यांचं कौतुक केलं की असंच माळशिरस तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे स्कोर नाही येते. रन संख्या 25 रन. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. इथे इकडे गॅप भेदलाय काऊ कॉर्नरला. वाह काय प्रयत्न आहे. टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की काय अथक प्रयत्न मात्र त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फरहान तिकडे मात्र होते आणि म्हणावं लागेल की फरहानने नाही म्हणता 2 धावा तरी तिथे आपल्या टीमसाठी वाचवलाय. प्रेक्षकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 2 ओव्हरचा अखेर 27 रन जे मात्र स्कोर कार्डवर आहे. 27 फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण आणि 27 धावा 1 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. उद्यापासून जर बघितलं तर प्रेक्षकांसाठी देखील या स्पर्धेमध्ये पारितोषिक राहणार आहे. यस. दीपक भैया माने देशमुख यांच्या वतीने आपण बघतोय की प्रेक्षकांसाठी हा 55 इंची एलईडीचा लकी ड्रॉ मात्र इथे ठेवण्यात आला. कारण की बघा खेळाडूंना 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे. संघ मालक विजेता इथून मात्र शाईन बाईक घेऊन जाणार आहे. प्रेक्षक जे आपला वेळ देत आहे त्यांच्यासाठी काय क्रिकेट तर आहेच बट दीपक भैया माने देशमुख म्हटले की त्यांच्यासाठी देखील आता एक लकी ड्रॉ आपण ठेवूयात. आणि यस लकी ड्रॉचे कुपन्स उद्यापासून मात्र वाटले जातील आणि अंतिम दिवशी जेव्हा फायनलचं बक्षीस वितरण होईल तेव्हा मात्र तो एक लकी ड्रॉ जो कोणता निघेल त्या भाग्यविधात्याला जर बघितलं तर त्या भाग्यवंताला मात्र तिथे जर बघितलं तर 55 इंची एलईडी मात्र इथे देण्यात येणार आहे. किरण काळे सर यांच्या माध्यमातून आपण बघतोय मारुती शेंडगे यांच्या प्रत्येक षटकाराला जर बघितलं तर 100 रुपयांचा मात्र पुरस्कार राहणार आहे. हलक्या आता निकट करण्याचा प्रयत्न आणि उद्यापासून जे काही कुपन इथे मात्र दिले जातील त्याची जर बघितली तर प्राइस असेल 50 रुपयामध्ये. नक्कीच तुम्ही 55 इंची एलईडीच्या लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव नोंदवू शकता आणि या स्पर्धेच्या अंतिम दिवशी बक्षीस वितरणाच्या वेळेस मात्र तो लकी ड्रॉ खोलला जाईल आणि एक भाग्यवंत मात्र 55 इंची एलईडी मात्र या मैदानात घेऊन जाईल. फुलाल्यांचा बॉल पाय पकडण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र येतात आहे तिकडून. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. लेग बाईटचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर 28 वरती 1 जी मात्र स्थिती आहे. मारुती सेट झालेले आहेत. मारुतीच्या बॅटमधनं धावा येतात आहे. आज प्रेक्षकांना मारुती यांचा खेळ बघायचा आहे कारण की लोकल या मैदानाचे खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर सर्वांच्या नजरा यांच्यावरती लागलेल्या आहेत. प्रेक्षक देखील tenniscricket.in वर आपण बघतोय फार मोठ्या संख्येने जुळत असताना आपल्यासोबत त्यांचं देखील मात्र हार्दिक स्वागत राहणार आहे.
उडवलाय. ओहो क्या बात है, व्हाट अ शॉट. दॅट वॉज मारुती शेंडगे स्पेशल. झंझावता प्रहार, फुल लेंथचा बॉल आणि त्याला मात्र डिस्पॅच केलंय. अरे आषाढीला असते पंढरपूरची वारी आणि आज मात्र वेळापूरच्या घरच्या मैदानावर आहे मारुती शेंडगेची बारी. कडक फटका, षटकार येत असताना काय फटका होता. इनसाइड आउट ओव्हर दी लॉंग ऑफ हेड, षटकार. यावेळेस जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडूला मात्र जोपर्यंत ते अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना. एक 6 धावा आली, त्यानंतर जर बघितलं तर चेंडू सन्मान देऊन काढलाय. कारण की माहिती आहे बॅटर मारुती यांना की धावा जर बघितलं तर आतापर्यंत अतिशय चांगल्यारीत्या येतात आहे. स्कोर कार्ड वरती ऑलमोस्ट 12 रन प्रति ओव्हरची धावगती मेंटेन ठेवण्यात आलेली आहे. 34 वर 1 आहे स्कोर सध्या. यावेळेस पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅकअप मात्र जोपर्यंत केलं जाईल आपण काय बघतोय 2 धावा इथे मात्र परून काढल्या गेलेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट होती तिथे मारुती शेंडगे आणि त्याचबरोबर हनुमंत देवकाते यांच्यामध्ये. जबरदस्त. बघा एकीकडे हनुमंत आहे तर दुसरीकडे मारुती आहे, तर ही देखील काय बजरंगबलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल. हे फक्त तुम्हाला आमदार चषक वेळापूर मध्येच पाहायला मिळेल. आणि योगायोग बघा दोघेही एकाच संघात आहे. आणि यस इथे दादा देखील म्हणतात आहे आतापर्यंत तरी सुरुवात चांगली झाली आहे, बट काय धावांचा डोंगर इथे मात्र उचलतील. जो अंजनी पर्वत इथे उचलला गेला होता, आज ही मॅच तशी उचलतील का बघण्यालायक राहील. रनसंख्या 36 रन आणि यावेळेस मारुती शेंडगे यांनी सांगितलंय की हुप्पा हुय्या जय बजरंगा, दे धक्का आणि घे चक्का, षटकार. पुढे टाकलेला बॉल आणि यावेळेस मात्र स्लॉट मध्ये. आणि मी आधीच बोललो जेव्हा एखादा खेळाडू घरच्या मैदानावर खेळतो त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन असतात. 3 ओव्हर 42 जी मात्र सर्वांची संख्या आहे. 42 जी मात्र आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला धावा संख्या लागलेली पाहायला मिळते. बघा ही स्पर्धा जर बघितली ना तर 2 ग्रुप मध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप ए, ग्रुप बी. आपण पहिले 3 दिवस ग्रुप ए बघितला. अनेक असे खेळाडू होते ग्रुप बी चे जे मात्र चक्र मारत होते. अनेक म्हणत असतील आमचा मॅच कधी, बट मारुती मात्र 100% म्हणत असतील की आमच्या ग्रुपचा मॅच कधी आहे. कारण की घरच्या मैदानावरती खेळतायत, इतर खेळाडू खेळतात आणि ती एक चाहूल लागलेली असते की आपला मॅच कधी लागणार, आपण कधी मैदानाच्या आतमध्ये उतरणार. आज 4थ्या दिवशी उतरले आहेत खरे आणि आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्याही मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये म्हणावं लागेल घरच्या मैदानावर गोलंदाजांचे 12च वाजवले या खेळाडूने. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच अकुळची स्पर्धा देखील मला असं वाटतं प्रवीण इलेक्ट्रिकल या संघामध्ये होते, तिथे देखील डॉक्टर बी आर आंबेडकर चषकामध्ये ऑलमोस्ट फायनल पर्यंत फार चांगला खेळ यांचा राहिला होता. आणि एक हुनार खेळाडू आहे, सिन्सिअर खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता मंगेश देशमुख यांना आणण्यात आलाय आणि यावेळेस काय थर्ड मॅनला मात्र चेंडू निघून गेलेला आहे. धावा काही थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे मारुती तर दुसरीकडे हनुमंत. एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई और दोनों तरफ बराबर की धुलाई. अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. चळो की पळो करून सोडलंय. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. विकेट काही सध्या तरी पडायचं नाव घेत नाहीये. अंबुजा सिमेंटचा जोड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग, कडक शो, कडक आमदार दमदार चषकामध्ये. इथे मिस टाइम झालाय. फटका, बट उंची लांबी किती मिळाली आहे. नजर वळालाय सर्वांच्या बाउंड्री लाईन कडे आणि तिकडे काय घडतंय. षटकार इथे मात्र येतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर 6 धावा जुडतील. प्रयत्न केला गेला तिथे, बट प्रयत्नांना नाही मिळालं यश. संतोष बॉस आय थिंक तिकडे होते आणि फरहान होते, आय गेस फरहान मात्र तिकडे होते आणि चांगला प्रयत्न फरहान यांच्या माध्यमातून. फरहान आज फिल्डिंग मध्ये चांगला एफर्ट देतात आहे. याआधी देखील आपण तिकडे बघितलं धावा वाचवल्या गेल्या. इथे देखील आपण बघतोय चांगला एफर्ट मात्र त्यांच्या माध्यमातून लावला गेला. ओ हो 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 काय काटला बॉल, बट इकडे एक धाव मिळून जाईल. फलंदाजही विफल, कीपर विफल. इकडे काय घडतंय. ना बॅकअप आहे ना ऑलमोस्ट जर बघितलं तर गोलंदाज तिथे होते आणि एक धाव तरी तिथे 22च्या रूपात मिळून जाईल. आणि या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना निराश केलेलं नाहीये आतापर्यंत मारुती शेंडगे आणि हनुमंत देवकाते यांनी. NS रायडर यशवंत नगर आणि त्यांच्या वेळापूरच्या चाहत्या प्रेक्षकांना ज्या प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडनं होती, ज्या प्रकारच्या बॅटिंगची अपेक्षा त्यांच्याकडनं होती, ती मात्र इथे केलेली आहे. आणि मारुती शेंडगे जर बघितलं तर या स्पर्धेतील आयोजकांपैकी देखील एक आहे.
तर नो डाऊट त्यांचाही प्रयत्न आहे की त्यांचा खेळ चांगला व्हावा आणि एक लक्षात राहणारा खेळ व्हावा, जेणेकरून येणाऱ्या काळात जेव्हा चर्चा होईल ना की आमदार चषक भरली होती त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या वेळापूरचे मारुतींनी एवढ्या धावा बनवल्या होत्या, तेवढे षटकार मारले होते. फुलल्यांचा बॉल बॅट ड्रॅग झाली आहे खाली. धावस्वरूपी जर बघितलं तर वाह संतोष बॉस आणि एकच तिथे मिळेल काय. ऑलमोस्ट जर बघितलं तर त्यांनी स्प्रिंट मारली तिथे आणि थ्रो देखील तेवढाच सटीक पाहायला मिळाला. एक्सपिरियन्स आहे संतोष बॉस यांचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं या सीझन मध्ये सर्वांना आठवतंय ते शतक जे यावर्षी आपण बघितलं त्यांच्या बॅटमधनं डॉक्टर BR आंबेडकर चषकामध्ये काय बॅटिंग केली होती आणि काय तो षटकार चौकारांचा शो तिथे दाखवला होता. आजही जर बघितलं तर पुरेपूर सर्वांना आठवतीये ती इनिंग. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बॉसचे प्रयत्न पडतात आहे कमी आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. रन संख्या स्कोर कार्ड वरती जुळती 58 रन. एक बॉल यायचा बाकी आहे षटकातील आतापर्यंत अजूनही आणि 5 बॉल मध्ये आतापर्यंत आपण बघतोय 15 धावा नाही म्हणता म्हणता इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, चांगले षटकार चौकार पाहायला मिळतात आहे आणि टाळ्या शिट्ट्यांचा गजरही पाहायला मिळतोय. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर एवढे प्रेक्षक नाही, एवढ्या टाळ्या शिट्ट्या नाही तर स्पर्धेला मजाही नाही. आउटसाइड द ऑफ स्लॅश केलाय, इथे देखील धाव मिळतीये. एक तर पळून काढली आहे, दुसरी पळून काढली आहे, बट चेंडू सरळ होतोय पसार. मैदानाला दन 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 करत जातोय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा इथे येतोय. घ्या स्कोर कार्ड वरती धावा 4. षटक पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 4 ओव्हर मध्ये 62 धावांचा डोंगर आतापर्यंत तरी उभा केला गेलेला आहे आणि यस दोन्ही साइडनी आक्रमण मात्र सध्याच्या घडीला होतात आहे. नक्कीच 4 ओव्हर मध्ये आपण बघतोय 62 धावा. आमचे नक्कीच जर बघितलं तरी आयोजन समितीतील एक महत्वाचे घटक जवान सर देखील इथे आहे आणि ते देखील कळवतात आहे की जेव्हा स्पर्धा सुरू होणार होती, कारण की बघा मारुती शेंडगे हे लोकल बॉय आहे, आपण अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडनं. घरचं मैदान आहे बट जिम्मेदारींचा डोंगर ते म्हणतात ना की अपेक्षांचा डोंगर देखील त्यांच्या डोक्यावर फार मोठा असतो. बट इथे जवान सरांनी एक घोषणा केली होती की या स्पर्धेमध्ये जर लीडिंग रन स्कोररची कोणती काही बात असणार तर मला त्याच्यामध्ये 1 नंबरला जर बघितलं तर मारुती शेंडगे असणार. आणि आतापर्यंतचा दिवस जर बघितला ना तर मारुती यांनी ती गोष्ट सत्यातही उतरवली आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग नॉक, आतापर्यंत जर बघितलं तर 13 बॉल मध्ये 28ची खेळी. तर म्हणावं लागेल स्पर्धेमध्ये मारुतीचा खेळ पहिल्या काही मॅचेस मध्ये अतिशय बहारदार राहतोय आणि ही चांगली सुरुवात आहे कारण की येणाऱ्या सामन्यांसाठी. आउटसाइड द ऑफ बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल मागच्या दिशेने, इथे देखील धावा येतात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडूला अडवायचा प्रयत्न केला जातोय, बट मला असं वाटतंय 2 धावा इकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती चालना मिळेल. 6 षटकांचा मात्र हा सामना आहे आणि यस आयोजकांचं या गोष्टीसाठी देखील कौतुक राहील, खेळाडूंचंही कौतुक राहील की आज जर बघितलं अर्धा 1 तास मॅच बंद असूनही वेळेत सामने झाले. तर बघा तुम्ही जर आयोजकांना सपोर्ट केला तर आयोजकही तुम्हाला सपोर्ट करणार. जर मॅचेस वेळेत संपल्या तर शेवटच्या मॅचेस 6 ओव्हरच्याही पाहायला मिळणार. आणि यावेळेस मात्र हा फटका बघा, या फटक्यावरचं कनेक्शन बघा आणि या फटक्यावर मिळालेल्या 6 धावा बघा. षटकार वेळापूर गावचे माजी उपसरपंच जावेदभाई मुलानी यांचं देखील मात्र इथे आगमन आहे आणि जावेदभाई मुलानी साहेबांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. इनसाइड आउटचा फटका स्कोर कार्ड वर जर बघितलं तर 70 धावा आणि यस आज मात्र वेळापूरचे लोकल सुपरस्टार मारुती शेंडगे मैदानाच्या आतमध्ये कहर ढाळतात आहे. 15 बॉल मध्ये आतापर्यंत 36ची खेळी, जबरदस्त. संतोष बॉस गोलंदाजी मार्कवर आलेत. 1 धाव मात्र इकडे पळून काढली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना हसन ग्रुप वेळापूर संघाला विकेट मिळवावी लागणार आहे, कारण की ही पार्टनरशिप जर बघितलं ना सध्याच्या घडीला डोकेदुखी झालेली आहे. इथे जर विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली नाही तर मला वाटतंय 9 बॉल बाकी आहे आणि ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू सेट आहेत मला वाटतंय 90 डोळ्यासमोर ठेवूनच बॅटिंग करत असतील. किरण काळे सर यांच्या माध्यमातून इथे एक पुरस्कार येतोय. मारुती जर अर्धशतक पूर्ण करतात आहे तर तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र मारुती यांना देऊन सन्मानित केलं जाणार आहे. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. रनसंख्या आपण बघतोय 73 वरती जाऊन पोहोचते 73. बट समोरच्या टीमकडे देखील बघितलं ना तर धावसंख्या तुम्हाला बनवावीच लागणार आहे, कारण की संतोष बॉस असं एक वादळ आहे
हे जर का मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं तर तुमच्या समोर मग किती धावसंख्या बनव ती मात्र कमीच राहील. तर मला असं वाटतं त्याच गोष्टीकडे बघून इथे मारुती आणि हनुमंत यांची जोडी मात्र धावा कलेक्ट करते. उडवलाय इनसाइड आउटचा फटका हवेत आहे. धाव मात्र इथे पूर्ण झाली आहे 1 आणि चेंडू मात्र घेतोय सीमारेषेचा वेध. सरळ मात्र चेंडू झालाय फरार. धावा मिळतात इथे स्कोर कार्ड वरती 4 चौकार. 77 धावा मात्र इथे स्कोर कार्डवर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात. निराश आहे तिथे बॉस की यस अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाहीये, कारण की स्पर्धा जर बघितली तर मोठी आहे, मंच जर बघितला तर मोठा आहे आणि अशा प्रकारच्या चुक्या मात्र नक्कीच पुढे चालून भारी पडणार आहेत. ते स्कोर कार्ड वरती आपण बघतोय रन संख्या मात्र वाढत असताना 77 धावा 1 गडी बाद. 77 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 7 बॉल डावात बाकी आहे. 100 मला वाटतंय डोळ्यासमोर ठेवली आहे NS रायडर यशवंत नगरने. जबरदस्त बॅटिंग. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे तिकडे. वाह क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिथे मिळेल. 1 धावेच्या सॉरी डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल आणि 5 ओव्हर 77 रन 5 ओव्हर 77 रन 1 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे NS रायडर्स यशवंत नगर या संघाची. चला मॅचच्या दिशा 77 5 ओव्हर 77 आहे. 5 ओव्हर 77 1 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. शेवटचे 6 बॉल शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये होतंय सुरू आणि आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आता शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी येतात आहे मंगेशजी देशमुख, ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. मारुती अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे खरे, कारण की 37 वर बॅटिंग करतात आहे, पण मारुती यांना अर्धशतकापेक्षा जास्त मला वाटतं टीमच्या धावसंख्येची चर्चा असेल. पायाचा वेध घेतलाय यावेळेस मात्र 1 धाव इथे चोरून काढली आहे. काय पार्टनरशिप राहिली आहे. माजी उपसरपंच जावेदभाई मुलानी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे. जर जो कोणी खेळाडू 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारेल त्याला 3000 रुपयांचा पुरस्कार जो मात्र इथे दिला जाणार. 5 बॉल मध्ये 5 आपण दोनदा बघितले या स्पर्धेत. क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली गोइंग टू बी हिट. दांडी गोल केलाय आणि यस मारुती यांचं रिॲक्शन तिथे काही सांगून जाते की या फटक्याची गरज होती का. ऑलमोस्ट जर बघितलं तर यष्ट्या तिथे सोडून दिल्या आणि चेंडू मात्र सरळ जाऊन आदळला यष्ट्यांवरती. आणि आता मात्र चांगली गोष्ट हसन ग्रुप साठी आहे की मारुती नॉन स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर जो येईल तो स्ट्रायकर एंडला राहील. तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला न्यू बॅटर थोडासा वेळ वाचवा लवकर. चला यानंतरचा होणारा मॅच दोन्ही कॅप्टन्स यानंतरचे नक्कीच जशी अनाउन्समेंट होईल इनिंग ब्रेक मध्ये आपण इकडे यायचे. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तो 9वा मॅच राहणार आहे आजच्या दिवसातला. आरुष 11 अकळूज आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर SB फ्रुट्स वेळापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तयार राहायचे. आरुष 11 अकळूज आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर SB फ्रुट्स वेळापूर. आजच्या दिवसातला हा 9वा सामना जो मात्र या दोन्ही संघांमध्ये राहील. खरंच कौतुक राहील ऑलमोस्ट आज सर्व संघांचं, कारण की जे वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य केलंय. आणि यस तुम्ही जर वेळेत सहकार्य केलं तर 10 तुपे तुम्हाला मग मजेशीर क्रिकेटही देणार. जसं की आपण बघितलं रोज 5-5 चे सामने झाले, बट त्यांना माहिती होतं आज वेळ चांगला वाचलाय, सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलंय, तर त्यांच्यासाठी मग 6 ओव्हरची मॅच. 78 धावा 2 गडी बाद. 78 for 2. उडवलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र येतात आहे चेंडूवरती शाकिब आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या जाते 79 वरती. 3 बॉल मात्र या षटकातील अजूनही यायचे बाकी आहे. 3 balls टू गो. 79 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर मंगेश देशमुख शेवटचा षटक चांगलं टाकलंय मंडळी. पहिला चेंडू नक्कीच लेग बायच्या रूपात धाव, दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड आणि शेवटच्या षटकात ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिजे त्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मंगेश देशमुख यांनी. 3 बॉल बाकी आहेत. यावेळेस हो स्टँड अँड डिलिव्हर्ड. अरे हीच तर मारुतीची आदा आहे, म्हणूनच वेळापूरची संपूर्ण पब्लिक त्यांच्यावरती फिर आहे. मनगटाच्या बळावर मात्र इकडे चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. आमदार चषकाचा क्वालिटी चौकार. यस आणि प्रेक्षक देखील म्हणतात की त्यांच्या हातात बॅट नव्हे तर ती गदाच आहे.
आणि ज्या रीत्या इथे आमचे एक मित्र बोलले देखील होते की आज कसा डोंगर उचलतील मारुती, मी तर म्हणेल चांगल्यापैकीच उचललाय, कारण की 83 धावा या मैदानावरती एक पार स्कोर आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. अर्धशतक होईल का मारुतीचं? धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे धाव घेतली जाणार नाही, कारण की मारुती यांना माहिती आहे तेच सेट आहेत आणि हा शेवटचा चेंडू ते मात्र चांगल्यारीत्या फेस करतील. हालांकी विश्वास दाखवलाय. 83 धावांचा डोंगर उभा राहिलाय. नजरा असतील दुसऱ्या डावामध्ये BOSS संतोष बॉस यांच्यावरती, कारण की यस स्कोर कार्ड वरती धावा आहेत, बट तो खेळाडू असा आहे की तो जर का मैदानाच्या वरती उभा राहिला तर प्रेक्षकांना मात्र मग एक खमंग मेजवानी क्रिकेटची पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू या डावाचा 83 वर 2. आउटसाइड देवा बॉल टाकण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे डॉट बॉलच्या मदतीने डाव मात्र होईल पूर्ण आणि 6 ओव्हरच्या अखेरेस आपण बघतोय 6 ओव्हरमध्ये 83 चा पल्ला मात्र इकडे गाठला गेला आणि टार्गेट मात्र 84 चा आहे. चांगली धावसंख्या, पार्टनरशिप जर बघितली तर दमदार राहिली मध्यंतरीच्या डावामध्ये आणि नाही म्हणता म्हणता एक चांगला स्कोर कार्ड वरती लावला गेलाय. रघुवीर रॉयल्स अर्थातच आरुष 11 आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर SB फ्रूट वेळापूर. रघुवीर रॉयल्स आणि SB फ्रूट वेळापूर. SB फ्रूट वेळापूर कॅप्टन आपल्याला विनंती आहे थोडंसं लवकर चालायचं आहे, कारण की रघुवीर रॉयल्सचे कॅप्टन आलेले आहेत. वेळापूरचे माजी सरपंच आदरणीय जावेदजी मुलानी साहेब यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस का बॉस इकडे मात्र जो की आमदार चषकाचा स्पॉन्सर करण्यात आलेला आहे शिवपूजा हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर मान्यवरांना मात्र मी विनंती करतो की आपण मात्र नाणेफेकीचा कौल इथे करायचा आहे. एकीकडे जर बघितलं तर रघुवीर रॉयल्स एक अशी टीम जी मात्र सकाळपासून आपण बघतोय एकतर्फा खेळतीये, गोलंदाजी असो फलंदाजी असो डॉमिनेट करतीये. तर समोर जर बघितलं तर SB फ्रूट वेळापूर जे विजयाच्या शोधात आहे. तर बघण्यालायक राहील काय होईल आणि काय नाही. कोणाला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय. चला टॉस मात्र इकडे जो की केला जातोय पुढच्या मॅचचा. एकीकडे आपण बघतोय SB फ्रूट वेळापूर तर दुसरीकडे रघुवीर रॉयल्स अकलूज. आणि टॉस जिंकलाय SB स्पोर्ट्स वेळापूर. निर्णय कळवून द्यायचा आपण. बॉलिंग ओके. टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय SB स्पोर्ट्स वेळापूरचा असणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. एक लाईन मध्ये आपण NS रायडर यशवंत नगर लवकरात
3 दिवस मागचे फार बिझी होते, मात्र आज मन मुराद क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 36 बॉल मध्ये 84चा पाठलाग. एकीकडे जर बघितलं तर आपण बघतोय विजय जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे, आणि त्यांच्या सोबत जर बघितलं तर 8055 अर्थात संतोष बॉस मॅन फ्रॉम माळीनगर बॅटिंगला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉक्टर BR आंबेडकर चषकाच्या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर शतक नोंदवणारा हा खेळाडू, माळशिरस तालुक्यातील एक डावखुऱ्या हाताचा सेन्सेशनल बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मॅन फ्रॉम माळीनगर संतोष बॉस फलंदाजीसाठी दाखल होतात आहे. 36 बॉल मध्ये जर बघितलं तर 84 धावांचा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठलाग राहणार आहे. आणि ज्यांच्यावर सर्वात जास्त नजरा असतील, मला असं वाटतंय माळीनगरचा प्रेक्षक राजा आता मात्र स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल वरती युट्यूबच ओपन करून बसला असेल, कारण की एकीकडे मारुती आहे तर दुसरीकडे संतोष बॉस. हा कॉन्टेस्ट बघायची मजा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला डॉट बॉलच्या मदतीने. जर बघितलं तर इथे मात्र षटकाची होती सुरुवात. चांगला चेंडू मारुती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आउटसाइड द ऑफ बॉल मात्र इकडे हाताळला गेला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटकाची होती सुरुवात. 30 यार्डचा खेळ मात्र इथे सुरू आहे. आणि बॉस यांच्यासाठी जर बघितलं ना तर आता मारुती यांनी जो खेळाडू काऊ कॉर्नरला बाहेर काढला होता त्याला 30 यार्डच्या आतमध्ये आता मिड ऑनला घेतलाय, आणि एक खेळाडू फक्त पॉइंटला घेतलाय. आणि जो कोणी खेळाडू विकेट मेडन षटक टाकेल, ही षटक जर मेडन हाताळलं आणि तर इथे 1001 रुपयांचा पुरस्कार माजी सरपंच वेळापूर जावेदजी मुलानी साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेस कमी गतीने छकवलंय. आज मात्र मारुती पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये छाप सोडणारी कामगिरी करतात आहे. बॅटिंग तर बॅटिंग, आता मात्र गोलंदाजीतही जर बघितलं तर प्रभावित केलेलं आहे. 2 बॉल मात्र टाकल्यात. एक जर बघितलं तर आउटसाइड द ऑफ वेगात टाकला शॉर्ट बॉल. दुसरा चेंडू जर बघितला तर कमी गतीने टाकला. बॉस मात्र आपला वेळ घेतात आहे, बट नक्कीच 30 यार्डच्या षटकांवर नजर असतील. 6 ओव्हरची मॅच आहे. 34 बॉल मध्ये अजूनही 84चा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. बट ही बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई बघायची वेगळीच मजा आहे. एकीकडे बॉस तर दुसरीकडे मारुती. इथे देखील काय घडतंय, इकडे काय विकेट येत असताना आणि मोठा मासा. या सामन्यातील मी तर म्हणेल सर्वात मोठी विकेट इकडे मात्र मारुती यांनाच मिळतीये. आणि संतोष बॉस यांच्या चेहऱ्यावरती साफ निराशा दिसतीये की यस इकडे चुकी झाली आहे म्हणून परतावं लागतंय बॉस यांना. संतोष बॉस मात्र सस्त्यात परतणार आणि 0च्या स्कोर वरती लागतोय पहिला धक्का हसन ग्रुप वेळापूर या संघाला. संतोष बॉस बॅक टू डग आउट अँड मारुती शेंडगे स्ट्राइक इन द मिडल. विकेट मैदानाच्या आतमध्ये 0वरती लागलाय पहिला धक्का. कमी गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. 3 बॉल जर अजून निर्धाव आले तर आपण बघतोय 1000 रुपयांचा पुरस्कार. आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर हॅट्रिक जर झाली तर ते वेगळं 1500चा पुरस्कार असं टोटल मिळून जर बघितलं तर 2500 रुपयांचा पुरस्कार तिथे मात्र देण्यात येणार आहे. रन संख्या 0 रन 1 गडी बाद. शून्यावरती 1 आहे सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. 0 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश पवार. पावर दाखवावी लागेल आज. आणि इकडे काय बॅटची लागते कड. यस मारुती देखील म्हणतात आहे की आज मात्र घरच्या मैदानावर पुरेपूर दमखम दाखवणारच. 2 बॉल मध्ये 2 विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या इकडे मिळवल्या गेलेल्या आहेत. आणि आपण बघू शकतो बुर्ला सर विकेटचं पतन मात्र तिकडे झालंय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. विकेट मात्र इथे येत असताना 2च विकेट आहे. फलंदाज बाद आहे इथे मात्र कळवलंय पंचांनी, तर परतावं लागेल. आणि यस पुरस्कार मात्र इकडे आलाय. आता जर अजून इकडे 1 विकेट घेतली तर 500 रुपयांचा पुरस्कार काळे सर यांच्या माध्यमातून जर बघितलं तर मारुती यांना राहील. आणि जावेद सर यांच्या माध्यमातून 1.5 तर असे ते 1.5 आणि हे 500. आणि मेडन जर हाताळली तर अजून 1000. तब्बल 3000चा पुरस्कार आहे जर हॅट्रिक आणि मेडन षटक हाताळली तर. सध्याच्या घडीला मला नाही माहिती मार्केटमध्ये कशाचे रेट जास्त आहे, पण या मैदानावर जर बघितलं तर मारुती यांच्या विकेटचे रेट फार जास्त आहे.
आणि यस आमचे जर बघितलं तर अनेक क्रिकेटचे चाहते असे जर बघितलं तर अनेक ज्येष्ठ नागरिक देखील इथे उपस्थित आहेत. तेही म्हणतात आहे की बक्षीस तुम्ही घेऊनच टाका, विकेट मात्र येणार आहे, खात्यावर काही मांडूच टाका म्हणे, कारण की विकेट येणार आहे. हे प्रेम आहे, कारण की वेळापूरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, लोकल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि जावेदजी मुलानी साहेब देखील जे वारंवार सांगतात की त्यांनाही कॉन्फिडन्स आहे विकेट येणार आहे, माझं बक्षीस तयार आहे, फक्त विकेट मात्र घेतली जावी. ही मात्र इकडे आपण बघतोय लोकल खेळाडूसाठी असलेली आतुरता जी मात्र पाहायला मिळते मारुती शेंडगे यांच्यासाठी. चला हॅट्रिक बॉल काय होत आहे इथे. गोसावी साहेब आले आणि गोसावी साहेबांनी जर बघितलं तर हॅट्रिकचं स्वप्न, मेडन षटकाचं स्वप्न सर्वात मात्र मोडून काढलंय. चौकाराच्या मदतीने जर बघितलं तर षटक पुढे जाईल. 4च्या स्कोरवरती 2 गडीबाजी मात्र स्थिती आहे, पण कौतुक करावं लागेल मारुती यांचं. 2 मोठ्या विकेट पहिल्या षटकात दिलेल्या आहे. वा मारुती वा, आजचा दिवस तुमचाच आहे, बॅटिंग असो बॉलिंग असो. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 31 बॉल मध्ये आपण बघतोय 80 धावा इथे मात्र जॅकी जिंकायसाठी बनवायच्या आहेत. 31 बॉल्स 80 टू विन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. पहिला षटकाचा खेळ पूर्ण. 1 ओव्हर 5 2 गडी बाद. 1 ओव्हर 5 रन 2 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. यानंतर जर बघितला तर आजच्या दिवसातला 9वा सामना जो मात्र राहील. एकीकडे आपण बघतोय रघुवीर रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर जो संघ खेळताना पाहायला मिळेल SB फ्रुट्स वेळापूर. त्या दोन्ही संघांमध्ये मॅच राहणार आहे. शेवटचा मॅच देखील राहील 10वा. आणि प्रेक्षक जर बघितलं तर आज मात्र मनमुराद क्रिकेटचा निवांत रीतीने आनंद घेत असताना अनेकांना आतुरता या स्पर्धेचा निर्णय काय लागेल. बट त्यासाठी जर बघितलं तर अजून फार वेळ आहे. सध्या तरी सर्व षटकार चौकांची बाजी बघण्यासाठी आलेले आहेत. मारुती गोलंदाजाचं नाव कळवायचंय, बॉलर नेम. आणि यस मॅन फ्रॉम अकलूज राईट, आतिक शेख मिया मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर येतात आहे. डॉक्टर BR आंबेडकर चषकात देखील मात्र मिया तिथे खेळण्यासाठी होते आणि एक जबरदस्त अशी जर बघितलं तर खेळाडू आहे. 5 धावा 2 गडी बाद असताना 1 षटकाच्या अखेरची रनसंख्या. 30 बॉल मध्ये 79चा पाठलाग. आता बघूयात मियाचं षटक इथे मात्र कसं राहते ते. गोलंदाजी मार्कवर मिया. ओ काय चेंडू टाकला, बट बॅटर इकडे काय करत होते हा मात्र विचार करण्यालायक विषय आहे. कारण की ज्या रीती आपण बघतोय सरळ बॉल टाकला त्याला मात्र ऑलमोस्ट ऑफस्टिकला शफल होऊन इकडे डीप स्क्वेअर लेग कडे भिरकावण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी मिया. बघा युवा खेळाडूंना प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटली ना तर तालुक्यामध्ये हिरो बनण्याची संधी असते, कारण की सर्व जर बघितलं तर तुमचा खेळ बघण्यासाठी आतुर असतात. आणि अशाच प्रकारच्या स्पर्धेंमधनं खेळाडू घडतो. काय गोलंदाजी. आणि मिया यांनी जर इथे मेडन षटक हाताळलं तर जावेदजी मुलानी साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचा पुरस्कार आतिक उर्फ मिया यांना मात्र देखील इथे असणार आहे. चांगली गोलंदाजी. ऑलमोस्ट जर बघितलं तर 2 लागोपाठचे डॉट बॉल इथे टाकत असताना यावेळेस मात्र जागा बनवली आणि इकडे जर बघितलं तर लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला मार्गक्रमण करून दिलाय. आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. आणि धावस्वरूपी आपण बघू शकतो की 9 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागत असताना खूप युवा खेळाडू पाहायला मिळालेत गेल्या काही काळापासून माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटमध्ये. त्यातीलच एक नाव अति, कारण की याचं क्रेडिट जातं मग ज्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा आहेत, जसं की मी आधीच बोललो MTPL असेल किंवा डॉक्टर BR आंबेडकर चषक असेल, माळीनगर स्पर्धा असेल किंवा आता आमदार चषक असेल, या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये खेळाडू घडतोय का तर तालुक्याच्या खेळाडूला संधी मिळतीये मैदानाच्या आतमध्ये उतरायची, तालुक्याच्या खेळाडूला संधी मिळतीये हिरो बनण्याची. आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक, बट फिल्डर मात्र तिकडे आहेत. 2 आक्रमक प्रहार खेळले गेले. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे मात्र आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इकडे मात्र काय घडतंय. धावस्वरूपी जर बघितलं तर धावबादच्या रूपात विकेट येत असताना 1+ विकेट फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयजी गोसावी यांना मात्र इकडे परतावं लागेल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांच्या माध्यमातून. चांगल्यारीत्या चेंडू मात्र तिकडे अडवला गेला, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थ्रो केला आणि 1+ विकेटच्या रूपात जर बघितलं तरी ते विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद राहिलेत आणि आपण बघू शकतो रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 10 वरती 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. अनेक आपल्या वेळापूर गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचबरोबरने जर बघितलं तर परिचित व्यक्ती असतील, त्याचबरोबरने आपण बघतोय युवा खेळाडू असतील, वेळात वेळ काढून मात्र सर्वांनी जिथे हजेरी लावली आहे
आमचे बंटी भाऊ देखील आपण बघू शकता 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहे. रोज मात्र त्यांचं काम चालू असतं पण त्यांचं लक्ष ग्राउंडवर असतं, काय चालू आहे काय नाही. आणि मला असं वाटतंय गेल्या 7 दिवसापासून आमची देखील मैत्री चांगलीच झाली, कारण की आमचंही आगमन 3 दिवस आधीच झालं होतं या स्पर्धेच्या. तर नो डाऊट बंटी भाऊ यांचंही कौतुक करावं लागेल, कारण की बघा जेवढे 11 खेळाडू महत्वाचे ना तेवढा 12वा खेळाडू देखील तेवढाच महत्वाचा. ती मागच्या गाडीचा लाईट, ती जी कार उभी आहे तो लाईट बंद करावा विनंती आहे. यस, जातीय ती गाडी, मॅच ऑन करा. रन संख्या 10 रन 3 गडी बाद, 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. यावेळेस मात्र बॅटची आतली कड, फिल्डर मात्र आहेत फ्लाइंग स्लिपला. एक डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थरार वाढवताना पाहायला मिळतोय. आणि बघा वेळापूरमध्ये स्पर्धा आहे ना, तर खास करून मी वेळापूरच्या संघ मालकांचं कौतुक करेल की गावातली स्पर्धा आहे आणि प्रत्येकाने मात्र इथे प्रयत्न केला आपला काही का होईना संघ नोंदवण्याचा. अनेक संघ आपल्याला पाहायला मिळाले आहेत वेळापूरचे. श्री गणेश स्टीलचा संघ आपण बघितला, वेळापूरचा लोकल संघ टेबल टॉप करत क्वालिफाय झालेला आहे. इकडे मात्र फटका फसलाय, आला की फिल्डर मात्र तिकडनं येतील, चेंडूवर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. मोईन यांनी देखील मात्र या स्पर्धेमध्ये फाल आपली कामगिरी अतिशय चांगल्यारीत्या बजावली आहे स्कोरिंगची, तेच तिथे फिल्डिंगला होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 2 ओव्हर 11 रन 3 गडी बाद, 2 ओव्हर 11 धावा 3 गडी बाद असताना 24 बॉल मध्ये जर बघितलं तर अजूनही 73 धावांची गरज आहे. 24 बॉल 73 रन. अतिक उर्फ मिया यांचं मात्र षटक. आणि हे खेळाडू जर बघितलं तर आमचे मित्र आहेत नक्कीच, डॉक्टर BR आंबेडकर चषकाचे आयोजक PK प्रशांत खरात यांच्या सोबतीत जर बघितलं तर तयार झाले, त्यांच्या सोबतीतच मात्र प्रॅक्टिस करतात. आणि युवा खेळाडू मात्र म्हणेल मी याच्या रूपामध्ये मी माळशिरस तालुक्यामध्ये घडतो. एक गोलंदाजी मार्कवर नरेश. यस, संपूर्ण स्पर्धेतला जर बघितला तर वयामानाने सर्वात छोटा खेळाडू आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. आणि आज मात्र नरेशची गोलंदाजी बघण्यासाठी वेळापूरकर फार आतुर आहेत, कारण की हे देखील इथलेच लोकल आहेत आणि रोज सकाळी मात्र प्रॅक्टिससाठी आवर्जून असतात. आणि मारुती यांनी त्यांच्या हातात चेंडू देखील दिलाय की आज तुमच्याकडे संधी आहे आपल्या होम क्राऊड समोर हिरो बनण्याची. आउटसाइड द ऑफ चेंडू मात्र इकडे लिव्ह केलाय, व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात केली जाते. आणि यस, अवंतरच्या स्वरूपात इथे मात्र धाव जोडेल, पंचांचा इशारा. बुर्ला सर तिकडे मात्र कळवत असताना की एक धाव मात्र इकडे जोडली जाणार आहे. आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता, रनसंख्या मात्र वाढतीये 12च्या स्कोरवरती. वरती 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 12 फॉर 3. इकडे जागा तर शोधली बट फिल्डर तिकडे आहेत. धावस्वरूपी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. भव्य दिव्य करंडक मानाचा चषक जो मात्र अंतिम दिवशी ज्यासाठी संघ सर्व लढतील, अंतिम दिवशी काय आताही त्यासाठी लढतात आहे, बट टप्प्याटप्प्यात स्पर्धा आहे. 7 लीग मॅचेस आयोजन समितीने प्रत्येकाला दिलेले आहे. त्याच्यानंतर 4 संघ क्वालिफाय करतील क्वार्टरला, क्वार्टरमधनं 4 संघ सेमीला आणि सेमीतनं 2 संघ जर बघितलं तर मानाच्या सामन्यासाठी 1 लाख रुपयांचं भव्य दिव्य पारितोषिक. झळाळता करंडक आणि होंडा शाईन बाईक. कोणता संघ मालक नेणार, कोणता संघ 1 लाख रुपयांचं पारितोषिक नेणार आणि ती ट्रॉफी कोणत्या संघ मालकाच्या घराची, कोणत्या संघ मालकाच्या ऑफिसची शोभा वाढवणार ही तर येणारी वेळच सांगेल. ओ हो या वेळेस जर बघितलं तर हालाकी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. यस, बॅटर कसे शफल झाले होते बट खासा बाहेरचा बॉल इथे मात्र आलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 14 धावा स्कोर कार्डवर लागत असताना 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 14 धावा 3 गडी बाद जो मात्र स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. बघा 2 व्हाईट बॉल टाकलेत बट तरी देखील मारुती प्रत्येक चेंडूवरती जाऊन कानमंत्र देताच आहे तिथे, कारण की त्यांना माहिती आहे युवा खेळाडू आहे, आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे त्याचं. आणि स्वतः जर बघितलं तर मारुती शेंडगे एक शिक्षक आहे, तर त्यांना माहिती आहे खेळाडू किंवा खेळाडू असो की विद्यार्थी असो तो मात्र मैदानाच्या आतमध्ये कसा आत्मविश्वासाने घडवला जातो. ते कॅप्टन्सीतही प्रभावित केलेलं आहे आणि प्रतिष्ठेची लढाई आहे त्यांच्यासाठी, कारण की घरच्या मैदानावर तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स करणं, मी आधीच बोललो की लोक म्हणतात घरच्या मैदानावर पण आशांचा डोंगरही तेवढाच मोठा आहे. चांगलं खेळलं तर वाहवा होणार आहे, पण जर एखाद्या मॅच मध्ये काही उलटफेर झाला तर प्रेक्षकांचे जर बघितलं तर बोटे देखील तेवढ्याच आपल्या दिशेने येणार आहे. आहा, यावेळेस मात्र आक्रमण आणि तिकडे काय
झेल मात्र तिकडे सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑलमोस्ट मी म्हणेल मोईन झेलही सुटला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार गेला. षटकार मात्र इकडे येत असताना स्पर्धेचे प्रमुख आयोजक दादा यांनी एक फार सुंदर गोष्ट या गोलंदाजाबद्दल आम्हाला इथे कळवली आहे की ऑलमोस्ट जर बघितलं तर गावाकडे जाणार होते म्हणे हे गोलंदाज. राजस्थानचे तसे प्रॉपर आहे, हालाकी वेळापूरचे निवासी आहेत, बट राजस्थान जर बघितलं तर प्रॉपर त्यांची मायभूमी आहे आणि 15 दिवसापासून जायचं थांबलंय का तर फक्त मला स्पर्धा खेळायची आपल्या गावामध्ये, हा विचार करूनच. तर त्या गोष्टीसाठी देखील नरेशचं कौतुक राहील. इथेही संधी निर्माण केली गेली, हालाकी फिल्डर मात्र मागे राहतील. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धावेच्या मदतीने रन संख्या वाढणार आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. ऑलमोस्ट मला वाटतंय 15-16 वर्षाचे खेळाडू असतील, बट ज्या रीत्या गोलंदाजी करतात आहे येणारा काळ फार महत्वाचा असेल या खेळाडूसाठी, कारण की ज्या रीत्या त्यांचं पोटेन्शियल आहे, ज्या रीत्या रनअप आहे, ज्या रिदम मध्ये गोलंदाजी करताय, क्षमता तर कुठून कुठून भरलेली आहे नरेश मध्ये. आणि आता जर बघितलं तर प्रभावित करणारी गोलंदाजी करतात आहे. हालाकी षटकार आलाय, बट या युवा खेळाडूचं, युवा छाव्याचं मात्र कौतुक करावं लागेल. चला शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी आहे. रन संख्या 22 रन. फुलाल्यांचा बॉल उडवलाय आणि इथे देखील मोईन हालाकी चेंडूवरती पोहोचले होते आणि बॅकअप आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा इथे मात्र मिळताना पाहायला मिळतील. दबाव पाहायला मिळतोय, घरच्या मैदानावर खेळण्याचा हा दबाव असतो, कारण की कधी कसा कोणता चेंडू माझ्या दिशेने येईल. हालाकी मोईन तसे चांगले खेळाडू आहेत, कारण की बघा बाउंड्री लाईनवर कोणत्याही खेळाडूला उभं केलं जात नाही. ज्या खेळाडूकडे ती क्षमता आहे चांगले झेल टिपण्याची, जो खेळाडू वारंवार चांगल्यारीत्या चेंडू अडवतो त्यांनाच मात्र बाउंड्री लाईनवर उभं केलं जातं. पण आज थोडासा दबाव मोईनवरती देखील पाहायला मिळतोय, कारण की प्रेक्षक राजा जर बघितलं तर फार आशा त्यांच्याकडनं लावून बसताय आणि अशा वेळी मात्र थोड्या का होईना चुक्या होतात. आणि वापस तीच गोष्ट, घरच्या मैदानावर परफॉर्मन्स करणं एवढंही अवघड नाहीये. इथे देखील वाह काय टांगलाय बॉल आणि शेवटच्या बॉलला मात्र येतोय षटकार. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 30 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. ते जे झेल सुटले तर नक्कीच जखमेवरती थोडंसं मीठ चोळायचं काम केलं गेलेलं आहे. 2 षटकार ऑलमोस्ट जर बघितलं तर या षटकात आपल्याला पाहायला मिळाले. तर मी तेच म्हणतोय कॉन्फिडन्सने थोडंसं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल खेळाडूंना, कारण की तुमचं एक घरचं मैदान आहे, तुम्हाला कंडिशन्स माहिती आहे इतर खेळाडूंपेक्षा जास्त. बट ज्या प्रकारे त्यांच्या विरोधात बॅटिंग झाली आहे, थोड्याशा जर बघितलं तर परिस्थितीमध्ये गडबड पाहायला मिळते गोलंदाजांच्या. आतापर्यंत तरी जो खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय टीम NS रायडर यशवंत नगरकडनं, कारण की 2 ओव्हरमध्ये 30 बनलाय, 18 बॉलमध्ये 54ची गरज आहे. एखादं चांगलं 20-22 रनचं षटक जर आलं तर मग मॅच मध्ये मजा येणार आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळतात आहे, अनेक प्रेक्षक आपण बघतोय. नक्कीच आपली संध्याकाळची कामं संपून अनेक चाकरमाने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटचे जाणकार मात्र मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावतात आहे आणि प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. युट्यूबवर तर स्पर्धा बघतोच हो, पण मैदानाच्या आतमध्ये इथे येऊन स्पर्धा बघण्याची मजाच वेगळी आहे. आणि मी तर म्हणेल आतापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये तुम्ही आमदार चषक नाही बघितलं तर मग तुम्ही सध्या तरी काहीच नाही बघितलं, कारण की मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर इथे सामने बघण्याची मजा वेगळी आहे. सर्व प्रेक्षक मनमुराद जर बघितलं तर मांडी घालून मॅचचा आनंद घेतात. काही गाडीवरती बसतात, काही कारमध्ये बसतात, काही डगआउटमध्ये बसतात, काही स्टेजवरती येऊन बसतात, पण प्रत्येक जण इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी येतो. तर प्रेक्षकांना देखील ही सूचना राहील, ही एक जर बघितलं तर विनंती राहील, जे युट्यूबवर बघताय जे आतापर्यंत आलेले नाहीये, की एकदा तरी वेळापूरमध्ये या आणि या मॅचचा आनंद घ्या. फुलाल्यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. धावस्वरूपी 1 धाव मात्र इथे मिळतीये. रन संख्या मात्र पुढे जात असताना 17 बॉल मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. 17 बॉल्स 53 रन्स टू विन हे मात्र येणारे समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल जे मात्र आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. विशाल यांनी देखील आपण बघितलं की मला तो एलिमिनेटरचा सामना होता तो डॉक्टर BR आंबेडकर चषकाचा, 4 विकेट मात्र तिथे ज्यांनी घेतल्या होत्या. आणि यावेळेस काय खोल दे पंख मेरे कहता ये परिंदा, अरे अभी तो उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. खोलवा टप्प्याचा बॉल, बॅटची लागली कड, चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. अरे अटॅक आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ खटॅक. फलंदाज बाद. फुलाल्यांचा बॉल टाकला, बॅटची कड मात्र तिकडे लागली आणि बॅटची कड घेऊन चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती आणि फलंदाज मात्र आल्या पावली आता तंबूच्या आसरेला लागलेले आहेत. 31 वर 4 स्कोर, 31 फॉर 4.
फुलाल्यांचा बॉल टाकला होता आणि काय गोलंदाजी. मी यस विशाल यांच्याबद्दल तुम्हाला सांगेल, कारण की व्यावसायिक गटाच्या गाववाईच्या स्पर्धा खेळतात. कृष्णा सातपुते सारख्या खेळाडूला बाद करण्याचा जर बघितलं तर पुरेपूर एक्सपिरियन्स विशाल यांच्याकडे आणि फार प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. मला असं वाटतं गाववाईचं क्रिकेट वीर विजय अकळूज या संघासाठी खेळतात ते, आणि आज मात्र प्रीमियर लीग मध्ये आणि जबरदस्त गोलंदाज आहे. मौक्याच्या क्षणी हिरो बनतात. मोठ्या सामन्यांमध्ये जर बघितलं तर विकेट मिळवतात. फरहान आलेत, उडवलाय फरहान. कनेक्शन काही एवढं खास नाहीये आणि खेळाडूचे अथक प्रयत्न. वाह, काय झेल टिपला गेलाय तिकडे क्षेत्ररक्षणात जर बघितलं तर. आता कमालीची कामगिरी करत असताना इथे आपल्याला NS रायडर्स यशवंत नगरचा संघ पाहायला मिळतोय. मागच्या षटकात नक्कीच काही धावा झेल सुटल्या, पण आता जर बघितलं तर चुक्या सुधारण्यात आलेल्या आहे आणि विकेटवर विकेट घेतला गेला. 2 विकेट अजून एक वेळेस आलेले आहे. आता देखील आपण बघतोय गोलंदाज मात्र हॅट्रिक आपल्याला येताना पाहायला मिळतील. तुषार जे मात्र तिकडे फिल्डर होते त्यांनी टिपलाय झेल आणि मॅच मध्ये जर बघितलं तर पकड थोडीशी मजबूत होत असताना इकडे आपल्याला पाहायला मिळते. 31 वरती 5चा स्कोर. 31 for 5. वैभव भाऊ ज्यांनी मात्र 3 दिवस संघासाठी जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट केली आणि आता मात्र आयोजन समितीची आपली जिम्मेदारी वाढवत असताना हालाकी त्यांनी एक गोष्ट मला सांगितली होती, एक टीमच्या विरोधात माझा टीमचा परफॉर्मन्स चांगलाच राहणार आणि तोही मात्र त्यांनी करून दाखवलाय आणि यांचंही मात्र कौतुक राहील, कारण की त्यांनाही माहिती आहे की आयोजनात हातभार लावायचा, आयोजन आपल्याला यशस्वी करायचंय. स्पर्धा कोणताही संघ जिंको, पण आपल्या स्पर्धेला लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की या आमदार चषकाची स्पर्धा झाली होती आणि तिथे मात्र एवढं दमदार आयोजन होतं. चला अजून एक वेळेस जर बघितलं तर गोलंदाज अकुटप्प्याचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. हालाकी हॅट्रिक बॉल अजूनही राहील, कारण की व्हाईट बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. अकुटप्प्याचा बॉल टाकला होता तिकडे मात्र त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. बघूयात विशाल हॅट्रिक इथे पूर्ण करतील की नाही. 1 बाउन्सचा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. मोईन ज्यांना मात्र आपण बघतोय सध्याच्या घडीला जर बघितलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रात तैनात आहे. दुसरीकडे मारुती स्वतः जर बघितलं तर काऊ कॉर्नरला, डीप मिड विकेटला एक खेळाडू, स्वीपरला एक खेळाडू. यावेळेस मात्र मागच्या दिशेने प्रोटेक्शन नाहीये. लॉंग लेगच्या क्षेत्रात इथे मात्र झंझावता प्रहार आणि षटकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती लागते 38. हाय बॅकलिफ्ट सोबत खेळला गेलेला फटका आणि अतिशय चांगल्यारीत्या एक्झिक्यूट केला गेलेला हा फटका सरळ मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. रणसंख्या वाढतीये. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागतात आहे. 14 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही समीकरण जे आहे ते 46 आहे. 14 balls 46 to win. काय होईल आणि काय नाही. मॅच मधून अजूनही बाहेर गेलेली नाहीये हसन 11 वेळापूर. नक्कीच आपण बघतोय 14 बॉल मध्ये 46 ची गरज आहे. शेवटचे 14 बॉल आणि 46, आणि मी तर म्हणेल हे 2 बॉल फार निर्णायक आहे. 14 बॉल मध्ये 46 ची गरज. काय मॅच, काय तो सामना आणि काय ही प्रेक्षकांची असलेली गर्दी. आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही स्पर्धा. आणि बघा असंही नाहीये आमदार साहेब आपण बघतोय रोज या स्पर्धेला उपस्थिती देतात. गेले 3 दिवस आपण बघतोय त्यांची मात्र कन्सिस्टंटली उपस्थिती राहिली आहे आणि खरंच म्हणावं लागेल हे दमदार आमदार चषक आहे, कारण की स्वतः आमदार जर बघितलं तर आमदार साहेब जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवून आहे. कोणता संघ कसा खेळतोय, कोणत्या टीमचा काय परफॉर्मन्स आहे, आणि यस या गोष्टीसाठी जर बघितलं तर आमदार साहेबांचं विशेष कौतुक राहील की क्रिकेटला ते प्राधान्य देत आहेत. त्यांचा प्रयत्न आहे की खेळाडू मैदानी खेळात यावा. खेळाडू जर बघितला तर फक्त मोबाईलमध्ये घुसून बसलेला नसावा. खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार लावणारा असावा. खेळाडू जर बघितला तर धोबी पछाड देणारा असावा, आणि तोच मात्र त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच फक्त माळशिरस तालुक्याच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे. तर या गोष्टीसाठी मात्र नक्कीच आयोजन समिती आणि आमदार साहेबांचा खूप खूप धन्यवाद. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र येत असताना अवंतरच्या स्वरूपात धाव जुडतीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये मंडळी. 14 बॉल मध्ये 45चा सामना आहे. 6 ओव्हरचे मात्र हे सामने सर्व, तर शेवटपर्यंत जाणार आहे यात मात्र देखील शंका नाही, बट तुम्हाला प्रयत्न देखील तेवढा करणं गरजेचं आहे. शाकिब मुलानी यांच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर तरी षटकार येत असताना आपण बघितलाय. ओहो हो हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सिलेंट बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला पुढे पूर जर बघितलं तर बुंद्यामध्ये, तिथे मात्र चेंडू टाकला गेला आणि इकडे काय पंचांचं बोट आकाशाकडे. यस, तिसऱ्या पंचांची जर बघितलं तर इथे मदत मागितली गेली आहे. मला की ऑनफिल्ड पंचांनी तिथे स्टॉप सिग्नल दिलेला आहे आउटचा,
पण तरी देखील आपण बघतोय तिसऱ्या पंचांची इथे मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतात आहे आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय दिला जाणार आहे. यानंतरचा होणारा सामना रघुवीर रॉयल्स आणि SB फ्रूट्स वेळापूर इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि निर्णय आलाय OUT आउट. चला फलंदाज मात्र बाद राहिलेत. 39च्या स्कोरवरती 6 गडी मात्र बाद आहेत आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे धाव आलेली नाहीये. विकेट मात्र आली आहे आणि 13 बॉलमध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 45 ची गरज आहे. 13 बॉल्स 45 टू विन. 13 बॉल 45. बॅटिंग साठी जर बघितलं तर रोहन सर्वदे जे मात्र दाखल होतील. चला रोहन थोडासा वेळ वाचवा कारण की मॅच जर बघितली तर बराच वेळ झाली सुरू आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर 39 वर 6 जी मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती. अजूनही 2 षटके यानंतर टाकायची बाकी आहे. तर आपल्याला सामना थोडासा वेगात खेळवणं ते गरजेचं आहे कारण की यानंतर देखील 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. तुम्ही आज सर्वांनी जर बघितलं तर चांगलं वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट दाखवलं, टाइम मॅनेजमेंट दाखवलं, त्यासाठी तुमचं सर्वांचं धन्यवाद. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. मॅच जाते शेवटच्या 2 षटकांमध्ये. शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर धावा पाहिजेत 45. 12 बॉल 45 ची गरज. बारा बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 45 धावा पाहिजेत. यस आतिषबाजी तर एक मैदानाच्या आत बाहेर होती बट आज खरी आतिषबाजी जर बघितली तर सकाळपासून निनाद तवार असतील, मारुती असतील, त्याचबरोबरने प्रवीण इलेक्ट्रिकल्सचे विशाल बोरकर असतील, यांनी मात्र या स्पर्धेमध्ये केली आहे. जबरदस्त दिवस राहिला. मी तर म्हणेल प्रत्येक दिवशी मजा आली आहे बट जवान सर आजच्या दिवसाची जर बात केली तर एंटरटेनमेंट थोडंसं नेक्स्ट लेवलच पाहायला मिळालंय. वरच्या स्तरचं क्रिकेट पाहायला मिळालंय. इथे फक्त टांगलाय बॉल. आज मला असं वाटतंय मोईन डोक्याला लावायची गोष्ट हाताला लावून आलेत कारण की तेला त्या 3 जेल आतापर्यंत जर बघितलं तर इकडे सुटलेले आहेत मोईन यांच्या माध्यमातून आणि दबाव मात्र साफ झळकतोय बट स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल मोईनला. चुका होतात आहे बट थोडंसं शांत मनाने खेळणं गरजेचं आहे कारण की त्यांच्यावर देखील फार कार्यभार आहे या स्पर्धेचा. इथे देखील डाऊन दी ग्राउंड खेळा. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र इथे होती आणि मॅच मात्र सध्या तरी म्हणावं लागेल की झुकताना पाहायला मिळतोय. टीम हसन 11 वेळापूरच्या विरोधात टीम जर बघितली NS रायडर्स यशवंत नगरच्या दिशेने. 10 बॉल 44. यावेळेस जर बघितलं तर एक्सप्रेस डिलिव्हरी आणि इकडे धावबाची संधी काय, जिकडे एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. लेग बाईटच्या रूपात मात्र इथे एक धाव जुळतीये स्कोर कार्ड वरती. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जातो 41 वरती. 41 फॉर 6. 9 बॉल मध्ये जर बघितलं तर अजूनही 43चं समीकरण आहे. 9 बॉल्स 43 टू विन. 41 वर 6 स्कोर. इथे देखील हवाई फायर आणि क्षेत्ररक्षक मात्र डाऊन दी बॉल. मोहसिन यांनी मात्र इकडे एक झेल टिपलाय आणि मॅच वर हळूहळू आता मात्र पकड जर बघितली तर अजून मजबूत होत चालली आहे NS रायडर्स यशवंत नगरची. जबरदस्त खेळ, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि पुरेपूर जर बघितलं तर प्रभावित करणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत असतील. 41 धावा 7 गडी बाद जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. 8 बॉल मध्ये 43 ची गरज आहे. 8 बॉल्स 43 टू विन. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल जे मात्र बॅटिंग साठी दाखल होतात आहे. राहुल उर्फ पोलार्ड या नावाने मात्र सुप्रसिद्ध आहेत आणि पोलार्डला जर बघितलं तर जाता जाता आपली झलक दाखवावी लागेल कारण की मॅच थोडासा लांब गेलेला आहे. 8 बॉल मध्ये 43 धावांची इथून पुढे मात्र मॅच जिंकण्यासाठीची गरज आहे. चला स्ट्रायकर एंडला पोलार्ड. इथे मात्र मागच्या दिशेने फुलर यांचा बॉल. फिल्डर आहे, चेंडूला अडवतात आहे. एक धाव मात्र मिळतीये. चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एका धावेनिशी संतुष्टी आणि या एक धावेच्या मदतीने रन संख्या 42 वरती. 42 फॉर 7. 7 बॉल मध्ये 42 धावांची गरज. बघा ऑलमोस्ट 29 बॉल मध्ये आतापर्यंत 42 बनलेला आहे आणि शेवटच्या 7 बॉल मध्ये 42 पाहिजेत.
तर कशा प्रकारची गोलंदाजी राहिलेली आतापर्यंत टीम NS रायडर्स यशवंतनगरची हे तुम्ही विचार करू शकतात. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फिल्डिंग. नक्की मोहीन यांच्याकडनं 3 झेल सुटलेत, बट सुधार करतील ते त्यामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल, इथे मात्र षटक होतोय पूर्ण. 5 ओव्हर 42 रन, 7 गडी बाद. शेवटचे 6 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 42 ची गरज आहे. ऑप्शन्स मात्र इथे वापरले जातात आहे, कारण की माहिती आहे की हीच संधी आहे कोणत्या गोलंदाजाची कशी रिदम आहे, कोणत्या गोलंदाजाचा काय परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये राहतोय, सर्वांना वापरून घेण्याची. आणि मारुती देखील तेच करतात आहे, कारण की त्यांना माहिती आहे 7 सामने खेळायचे आहेत, स्पर्धा मोठी आहे. तर प्रत्येक सामन्यामध्ये असं नाही की चांगलीच गोलंदाजी होईल, तर तुमच्याकडे ऑप्शन्स असणं गरजेचं आहे. कठीण समयी जर बघितलं तर कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करू शकतो हेही बघणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की शेवटच्या षटकात इथे मात्र गोलंदाजी दिली जाते आता नरेश यांच्या हातामध्ये. संध्याकाळच्या सत्रात डॉक्टर साहेबांचं देखील मात्र अजून एक वेळेस स्वागत. 42 वर 7 स्कोर. नरेश आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाजी करायला. आणि फ्लाइंग स्लिपचा खेळाडू इथे देखील राहील. आज नरेश यांनी नक्कीच मात्र संधी निर्माण केली गेली आहे आणि टाइम मात्र इथे पूर्ण झालेला आहे. तर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या जर बघितला तर बाहेर कमी मिळेल. एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर कमी मिळणार आहे, एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये घ्यायचा आहे आपण. NS रायडर यशवंतनगर. बेचाळीस वर 7 स्कोर. 42 for 7. फटका हवेत आहे, फिल्डर मात्र येतात आहे तिकडनं चेंडूवरती. तोपर्यंत आपण बघतोय पोलार्ड एक धाव मात्र इथे पूर्ण करत असताना. आणि मला असं वाटतंय की पोलार्ड यांनी षटकार चौकारांवरच जास्त भर दिला पाहिजे, कारण की त्यांच्याकडे ती ताकद आहे चेंडूला जर बघितलं तर लांबवर फेकण्याची. 4 बॉलमध्ये 41 पाहिजे. सामना पुरेपूर फिरलाय NS रायडर यशवंतनगरच्या दिशेने. हा बॅटिंग बॉलिंग प्रत्येक डिपार्टमेंट मात्र इथे गाजवला. हालाकी फिल्डिंग मध्ये अनेक प्रश्न उद्भवतील, कारण की झेल जर बघितलं ना तर बऱ्याच प्रमाणावर ड्रॉप झालेले आहेत आणि ती गोष्ट मात्र दुरुस्त करावी लागेल इथे NS रायडर्स यशवंतनगरला. 4 ओव्हरमध्ये 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 overs 41 ऑन दी बोर्ड. 43 for 7 सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव इथेही मिळणार आहे. मोहीन जोपर्यंत चेंडूवर येतील 1 धावेनिशी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. यानंतरचा होणारा मॅच रघुवीर रॉयल्स या संघावर नजर आहेत, त्यांच्या विरोधात SB स्पोर्ट्स वेळापूर, जो संघ जर बघितला तर विजयाच्या शोधात आहे. त्यांची विजयाची जर बघितलं तर भूक इथे मात्र पूर्ण होईल का दुसरीकडे जर बघितलं तर विजयी रथ कायम राहील. इथे ताकद 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 आणि ताकदीच्या बळावर मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ सीमारेषा पार. 48 धावा 7 गडी बाद, जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. आणि पुढच्या मॅच मध्ये देखील अनेक जर बघितलं तर एकपेक्षा एक दिग्गज खेळाडू. मला असं वाटतंय माने साहेब आणि ठोंबरे साहेब ही बॅटल मात्र बघण्यासारखी राहणार आहे, कारण ती दोघेही जर बघितलं तर आमने सामने पुढच्या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. 2 balls 36 टू विन. इथे देखील हो मी आधीच बोललो, पोलार्ड तुम्ही षटकार चौकारांवर भर द्या, तुमच्याकडे ती ताकद आहे. आणि पोलार्ड म्हणतात आहे की मी असंच खेळतोय, मी फक्त मारतोय. 6 धावा षटकार. चला शेवटचा बॉल, लास्ट बॉल या मॅचचा. आणि मॅच मात्र ऑलमोस्ट झुकलेली आहे आणि केवळ औपचारिकताच आता या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. आणि एक चेंडू जो मात्र या मॅच मधला शेवटचा याच्या बाकी रन संख्या झाली आहे 54 रन 7 गडी बाद. शेवटचा बॉल जिंकण्यासाठी 30 ची गरज. आणि शेवटच्या बॉलवर इथे मात्र चेंडू डॉट राहतोय. डॉट बॉलच्या मदतीने सामना मात्र जिंकला आहे. 29 रनने हा सामना आपल्या नावावरती केलाय टीम NS रायडर्स यशवंतनगरने. शुभेच्छा असतील टीमला. विनंती असेल मारुती शेंडगे, जे मात्र या मॅचचे ठरलेत हिरो. आपल्या खेळाच्या बळावर जर बघितलं तर अतिशय जबरदस्त कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर मी विनंती करतो इथे मारुती यांना की नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मोस्ट डॉट बॉल्सचा पुरस्कार देखील मात्र इथे दिला जाणार आहे. आणि डॉट बॉलचा जो पुरस्कार इथे मात्र दिला जाईल, हा टाय झालेला आहे डॉट बॉलचा पुरस्कार. आणि त्यासाठी जर बघितलं तर मी विनंती करतो रोहन सर्वदे. आणि त्याचबरोबर इथे मात्र आपण बघतोय की मारुती
या दोन्ही खेळाडूंना मात्र मी विनंती करतो की आपण मात्र यायचंय आणि मोस्ट ग्रीन डॉट बॉलचा पुरस्कार इथे मात्र स्वीकारायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील स्वीकारायची आहे. चला रोहन सर्वोदय आणि त्याचबरोबर मारुती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार